जाऊया, जास्ती वेळ न घेता आपण देवाच्या वचनाकडं. योहान 10:10 या वचनाकडं आपण मनन चिंतन करत आहोत आणि निश्चित आज त्या वचनाद्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. या संदेशाचा विषय हा आहे, दुष्टाचा उद्देश व देवाचा उद्देश. दुष्टाचा उद्देश काय आहे, जर तो आम्हाला समजला तर आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये कदापि यशस्वी होऊ देणार नाही. देवाचा उद्देश सरळ आहे, तो त्याच्या लेकरांच्या जीवनात पूर्ण करण्यास समर्थ आहे. धन्यवाद. थँक्यू जीसस. जाऊया देवाच्या वचनाकडे. योहान 10:10. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्यामागचे कारण आम्हाला अनेक दिसतात. तो आमच्यासाठी तारण घेऊन आला, तो आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आला, तो आमच्यासाठी आरोग्य घेऊन आला, तो आमच्यासाठी सार्वकालिक जीवनही घेऊन आला. परंतु या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या दिवशी येशू ख्रिस्त या भूतलावरती आला, तो येण्यापूर्वी एक सुवार्थ स्वर्गदूतांनी सांगितली आणि ती सुवार्थ ही सांगत होती की तुमच्यासाठी आनंद नाही तर मोठा आनंद होत आहे. म्हणजे आजही जर एखादा अन्य जातीचा व्यक्ती, विदर्भी व्यक्ती, त्याला सुवार्ता कळते आणि तो येशूला आपल्या जीवनाचा वैयक्तिक तारणारा म्हणून जेव्हा स्वीकारतो तर त्याच्या जीवनामध्ये प्रथम काय येतं तर त्याच्या जीवनामध्ये स्वर्गीय आनंद येतो. त्याच्या अंतःकरणामध्ये स्वर्गीय शांती येते आणि याच बरोबर त्याला ज्यावेळेस सुवार्ता कळते की येशू या जगामध्ये तुझ्या पापांसाठी आला, मरण पावला, मरणातून जिवंत झाला, त्याच्याकडं पुनरुत्थानाची आशाही येते. तर चोर जो दुष्ट हा आला कशासाठी तर ज्याला येशू ख्रिस्ताच्या तारणामध्ये, येशू ख्रिस्ताद्वारे जो आनंद मिळाला आहे तो आनंद हिरावून घेण्यासाठी. तो आला कशासाठी, जी शांती त्याला मिळालेली आहे त्या शांतीचा घात करण्यासाठी. आणि जी आशा, पुनरुत्थानाची आशा, हा पुनरुत्थान शब्द सैतानाला आवडत नाही, हा शब्द जगालाही आवडत नाही, म्हणून अनेक जन्माविषयी बोललं जातं. पण बायबल सांगतं इब्री 9:27 मध्ये मनुष्याला एकदा जीवन आहे, त्यानंतर मरण आहे, त्यानंतर न्याय ठरलेला आहे. आज दुष्टाने जगाची फसवणूक केलेली आहे, अनेक जन्म, पण बायबलमध्ये एकच जन्म आहे ज्याचं नाव आहे नवा जन्म. ज्याला नव्या जन्माचा म्हणजे तारणाचा अनुभव आहे तो सार्वकालिक जीवनाचा वारीस होऊ शकतो. कुठल्या धर्माचे कर्म तुम्हाला सार्वकालिक जीवनात म्हणजे देवाच्या राज्यात नेऊ शकत नाही, तर केवळ तुमचा झालेला नवा जन्म आणि त्या नव्या जन्मामध्ये तुम्हाला 3 बक्षिसं मिळतात. यामध्ये देवाचा, ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्ताची शांती आणि ख्रिस्ताद्वारे पुनरुत्थानाची जिवंत आशा. या 3 गोष्टी येशूला स्वीकारल्यानंतर प्रत्येक मनुष्याच्या जीवनात येतात. आणि दुष्टाचं त्याच दिवसापासून एक मिशन चालू होतं की या 3 गोष्टी जसं एदेन बागेमध्ये पहिल्या कुटुंबाकडे होतं ना, त्या कुटुंबाकडून कसं काढण्यात येईल तोच प्लान, तीच योजना आज पण दुष्ट तारण पावलेल्या लोकांच्यावर आज आजमावत आहे. तुमच्या धनदौलतमध्ये, तुमच्या रूपामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या सामाजिक स्थानामध्ये त्याला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. तुमच्याकडं उद्धाराच्या द्वारे जो आनंद आलाय ना, तो आनंद काढून घेण्यात तो इंटरेस्ट आहे. एकदा का तुमच्या जीवनामधला आनंद गेला ना, बघा काम करण्याची 2 पद्धत आहे. एक मनुष्य आनंदाने काम करतो आणि एक मनुष्य काम करायचं म्हणून काम करतो. ज्याला काम करायचं म्हणून काम करतो त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कधी देवाची शांती किंवा तो तेज दिसणार नाही. पण जो आनंदाने काम करतो किंवा जो आनंदामध्ये देवाच्या भवनात येतो ना, त्यांनी तयारी जरी नाही केली तर त्याच्या चेहऱ्यावरती देवाचं तेज दिसतं.
मग काय काय लोक आनंदच नाही पण बाकी तयार होऊन येतात, पण तो तेजच दिसत नाही. ख्रिस्ताचा आनंद चेहऱ्यावर कधी चमकतो? ज्या वेळेला त्या आनंदामध्ये ख्रिस्ताच्या चरणाजवळ येण्याची ती उत्कंठा असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तारणामध्ये या 3 आम्हाला गोष्टी मिळतात. हे 3 महत्वपूर्ण आशीर्वाद म्हणू शकता तुम्ही, किंवा देवाकडून मिळणारं बक्षीस म्हणू शकता. आणि दुष्ट या जगामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो चोर आला आहे चोरी करायला. कशाची चोरी? तुम्हाला मिळालेला आनंद. एकदा का आनंद गेला कोणत्याही गोष्टीचा, कामातला आनंद, अभ्यास करण्याचा आनंद, सेवा करण्याचा आनंद, कुटुंबातला आनंद, मग पुढची सगळी गाडी डबडबती. आणि त्याचा उद्देश तोच आहे. एकदा का तो आनंद गेला की त्याला माहिती आहे की एकदा आनंद गेला की शांती हरपली जाते. आणि या 2 गोष्टी गेल्या की कसलं पुनरुत्थानाने कसला येशू येते. काही लोक नंतर असे बोलायला लागतात. चांगले चांगले स्ट्रॉंग बिलीव्हर सुरुवातीला खूप चांगले जोराने सुरुवात करतात, पण नंतर ज्या वेळेला त्यांच्या जीवनामधला आनंद जातो. का? कारण तुम्ही प्रभूला स्वीकारल्यानंतर तुमच्याकडे स्वर्गीय आनंद असतो, स्वर्गीय गोष्टींविषयीची उत्कंठा असते. पण हळूच तो कॅमेरा चेंज करतो. तुमच्या समोर जागतिक गोष्टी आणून ठेवतो, तुमच्या शरीराला आवडणाऱ्या गोष्टी समोर आणून ठेवतो, तुमच्या डोळ्याला आवडणाऱ्या गोष्टी समोर आणून ठेवतो. म्हणून त्याने एदेन बागेमध्ये त्या स्त्रीबरोबर तेच केलं. ती आनंदात होती, सगळ्या गोष्टी तिकडे होत्या, सगळे अधिकार त्यांना दिले होते. पण हळूच त्यांनी काय केला? काही केलं नाही, फक्त तिचा फोकस चेंज केला. बघ किती चांगलंय, दिसायला किती मनोरम आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की तुम्ही देवासारखे होता. आज पण दुष्ट नाना प्रकारच्या माध्यमातून, तेव्हा देखील ऍपल होतं, आता पण काही लोकांचं ऍपलच आहे. कुठलं ऍपल? हे आईज ऍपल. आज पण ते कुठंतरी फिरवलं जात आहे. आज पण तो दृष्टिकोन बदलला जात आहे. आणि त्याच्यामुळं जे ख्रिस्ताच्या आनंदासाठी असणारे काही लोक जगामध्ये भटकतात. जे खरंच देवाच्या आनंदात असतात ना, ते देवाच्या भक्तीविना राहू शकत नाही, ते उपासनेशिवाय राहू शकत नाही, ते डुप्लिकेट लाईफ कधी नाही जगत. ते देवाला आवडणारं एक जेन्युइन लाईफ जगतात. मग अपमान मिळो किंवा सम्मान मिळो, ते देवाच्या मार्गात चालत राहतात. आमेन, हालेलुया. आम्ही पाहिलं की कशा स्वरूपाने मार खाल्ल्यावरही प्रेषितांनी त्यांना ताकीद दिली, त्यांना फटके दिले, त्यांचे कपडे फाडण्यात आले. पण बायबल सांगतं की सभास्थानातून त्या नावासाठी अपमानास पात्र ठरलो म्हणून आनंद करत गेले. आणि आमच्या इथं हाच प्रॉब्लेम होतो. कधी कधी आमच्या आत्मसन्मानाला जास्त ठेस पोचते. कधी कधी आपलीच व्यक्ती आपला अपमान करते. कधी कधी आपल्या चांगल्या कामाचं प्रतिफळ वाईटाने मिळतं ना. आणि कधी कधी या सगळ्या गोष्टींमुळं आम्हाला अपमानित होण्यात येतं. त्यावेळेला आम्ही निराश आणि उदास होतो. आणि दुष्टाला तेच हवं असतं की बास, आता आनंद गेला, शांती थोड्याच वेळाची आहे. एकदा शांती गेली की मग निराशा येते आणि आशा निघून जाते. आणि एकदा त्याचं महत्वाचं शस्त्र जे निराशा आहे दुष्टाचं, ते एकदा आलं ना तर चांगले बॅकस्लाइड होतात. लढण्यापूर्वी हत्यार सोडून टाकतात, चांगले चांगले माघार घेतात. पण ज्यांच्याकडे आशा असते ना, बायबल सांगतं तरुण थकतील, भागतील, भरजवानी ठेचा खातील. परंतु जे परमेश्वराची आशा ठेवतात ते गरुडाच्या पंखाने उंच भरारी घेतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती उंच भरारी त्याच व्यक्तीला मिळू शकते जो प्रभूचा आनंद, प्रभूची शांती आणि मिळालेली गौरवी आशा या 3 गोष्टींची तो विशेष काळजी घेतो. आणि ती गोष्ट चोरी होत देत नाही, नाश होऊ देत नाही, घात होऊ देत नाही. या 3 गोष्टींची विशेष जो काळजी घेतो, त्याच्या जीवनामध्ये किती कष्ट असू दे, किती समस्या असू दे, किती हल्ले येऊ द्या, तो व्यक्ती त्यात टिकून राहतो. कारण त्याला माहिती आहे माझा देव माझा आनंद आहे आणि प्रभूचा आनंद हीच माझी ताकद आहे. आमन, हालेलुया. तर येशू ख्रिस्ताच्या समोर पण एक आनंद होता. त्याविषयी थोडंसं आज आपण पाहूया. ज्याविषयी इब्रिकराचा लेखक इब्रिकरास पत्र 12 अध्याय आणि वचन 2 मध्ये काय म्हणतो ऐका. इब्री 12:2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याचकडे पाहत असावे. या ठिकाणी मी सांगितले आपल्या विश्वासाचा उत्पादक स्वतः येशू ख्रिस्त आहे.
उत्पादक हा शब्द कुठे वापरला जातो? जिथं प्रोडक्शन होतं, जिथं काहीतरी निर्मिती होती, जिथं काहीतरी बनवलं जातं. आमच्या विश्वासाची फॅक्टरी स्वतः येशू ख्रिस्त आहे. आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा, आमचा देव अपूर्ण नाही करत, पूर्ण करणारा येशू, त्याच्याकडं पाहत असावं. पुढं, जो आनंद त्याच्या पुढे होता, जो आनंद प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून, त्या आनंदाकरिता त्याने लज्जा म्हणजे त्याचे कपडे काढण्यात आले, त्याच्या तोंडावर थुकण्यात आलं, त्याची चेष्टा मस्करी करण्यात आली, त्याला चिडवण्यात आलं. परंतु बायबल सांगतं जो आनंद त्याच्या पुढे होता, त्या आनंदाकडे पाहत असताना त्यांनी लज्जा तुच्छ मानली, वधस्तंभ सहन केला, वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आमेन, हालेलुया. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक आनंद होता, आणि त्या आनंदासाठी जेव्हा त्याच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा आल्या, ज्यावेळेला गेतसेमनी बागेमध्ये त्याला धरून देण्यात आलं, गेतसेमनी बागेतून त्याला फरफटत नेण्यात आलं, त्या पिलाताच्या राजवाड्यामध्ये 800 धट्टेकट्टे सैनिकांच्या मध्ये तो होता. आळीपाळीने कोण थुकत होतं, कोण दाढी ओढत होतं, कोण ठोसे मारत होतं, रात्रभर चालू होतं. सकाळी उठून वधस्तंभ घेऊन तो निघाला, त्याला यहुद्यांचा राजा म्हणून चिडवण्यात आलं. पण या सगळ्या गोष्टी बायबल सांगतं जो आनंद त्याच्या पुढे होता, त्या आनंदाच्या खातीर त्यांनी लज्जा तुच्छ मानली आणि वधस्तंभ सहन केला. तो देवाच्या पुत्रामध्ये देखील जो आनंद होता ना, तो आनंद काढून घेण्याचा दुष्ट त्या कालवरीच्या वाटेवरती प्रयत्न करत होता. पण तुमचा आणि माझा विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू या इब्री 12:2 मधून संदेश देत आहे. कदाचित आज लज्जा वाटत आहे, कदाचित अपमान वाटत आहे, पण ती लज्जा, तो अपमान, तो विश्वासघात, तुमचं मिसयूज केलेल्या गोष्टी तुच्छ माना, कारण एक आनंद आहे. त्या आनंद तुमचा आणि माझा देव तुम्हाला आणि मला सन्मानित करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्ही जागेवरती तिथं त्या ठिकाणामध्ये विचार करतो, जागेवरती तडकाफडकी वागतो, जागेवरती आम्ही या गोष्टी करतो. पण मला सांगू द्या, कधी कधी आम्हाला लज्जा तुच्छ मानून आमच्या पुढे जो आनंद मिळणार आहे, त्या आनंदाकडे पाहून पूर्ण करणारा येशू आणि विश्वासाचा उत्पादक, त्याच्याकडे आम्ही पाहत राहिलो पाहिजे. जर आम्ही त्याच्याकडे पाहत राहिलो तर मला सांगू द्या, त्याच्याकडून आम्हाला संदेश मिळतो, कारण त्याला अधिकार होता. तो मोठं सैन्य स्वर्गातून मागवू शकला असता, त्या ठिकाणामध्ये त्याने आपलं राज्य स्थापित करू शकला असता, परंतु त्याने या सगळ्या गोष्टी गप्प बसून सहन केल्या. आमेन. म्हणून मला सांगू द्या की तो आनंद चोरी झाला नाही, ती शांती कायम राहिली, आणि मरणातून प्रथम जन्मलेला म्हणून ख्रिस्ताची ओळख झाली. पुनरुत्थानाची आशा, गौरवी आशा, जिवंत आशा त्याच्याद्वारे या जगाला प्राप्त झाली. हालेलुया. तो संयम त्यांनी तो ठेवला, आणि त्या ठिकाणामध्ये त्यांनी पित्याला संतुष्ट केलं. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आनंदाविषयी संत पौल रोमकरांच्या मंडळीला एक सुंदर गोष्ट सांगतो, त्याकडे आपण थोडंसं वाटचाल करूया. रोमकरास पत्र याचा 14 अध्याय आणि वचन 17. रोम 14:17. कारण खाणे व पिणे ह्या देवाचे राज्य नाही, यामध्ये देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. चला, मला असं वाटतं की हे वचन जर सगळ्यांनी जर थोडंसं आपल्या बायबल मधून जर हे वचन स्वतःसाठी घोषित केलं तर निश्चित आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. कशात आहे देवाचं राज्य? देवाकडून मिळणारं ख्रिस्त नामक नीतिमत्व, देवाकडून मिळणारी यहोवा शालोम नावाची शांती आम्हाला बायबल या ठिकाणामध्ये सांगते, आणि त्याचबरोबर पवित्र आत्म्याकडून मिळणारा आनंद.
काही लोकांनी या पवित्र आत्म्याच्या आनंदाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने केली आणि ते लाफ्टर स्पिरिट वगैरे काय काय गोष्टी आलेल्या आहेत, याला बायबल कुठेही दुजोरा देत नाही. काही लोक त्या गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहेत, परंतु या आनंदाविषयी नाही. तर मला बायबलमध्ये एक मंडळी सापडती. त्या मंडळीची स्थापना सुरुवातीच्या काळामध्ये, आपल्या सेवेच्या सुरुवातीच्या काळामध्ये पौलाने स्थापित केली. त्या मंडळीवरती अनेक संकट आले. त्या मंडळीला एका क्लेशातून जावं लागलं. ती मंडळी खूपच एका दुर्दैवी अवस्थेमध्ये होती. पण या मंडळीकडं तारणाच्या द्वारे पवित्र आत्म्याचा एक आनंद होता. आणि ही मंडळी आज मला आणि तुम्हाला संदेश देणार आहे की पवित्र आत्म्याचा आनंद कोणत्या परिस्थितीत कसा करावा. आम्हाला पवित्र आत्म्याचा आनंद म्हटल्यावरती फक्त काय वाटतं? फक्त ओरडणं, नाचणं, अन्य भाषा बोलणं. हो आहे, चांगल्या स्थितीमध्ये तर हा आनंद होतोच. पण ज्या वेळेला तुम्ही प्रभूच्या मागे चालत असताना तुमच्या कुटुंबातून होणारं परसिक्युशन, तुमच्या कुटुंबातून होणारा तुमचा छळ, तुमच्या जॉबमधून होणारा छळ, तुमच्या बिझनेस मधल्या अडखळणं, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, या सर्व परिस्थितीमध्ये पवित्र आत्म्याचा आनंद कसा सेलिब्रेट करायचा ना, याचं एक उत्तम उदाहरण पौलाने आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये स्थापन केलेली मंडळी आहे. त्या मंडळीला म्हणतात थेसलोनिकाची मंडळी. त्याचे पत्र शेवटी आलेत, कारण पवित्र आत्म्याने बायबलची बांधणी होत असताना त्या पत्रांना मागं यासाठी घेतलं, कारण त्या पत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या गोष्टी आणि लुसिफरच्या गोष्टी, अँटिक्राइस्टच्या गोष्टी जे सुरुवातीला कळलं नसतं, म्हणून विचारपूर्वक हे पत्र मागं गेले. आणि या पत्रामध्ये संत पौल या मंडळीची स्थापना प्रथम केलेली आहे, याची अनेक उदाहरणंही मिळतात. आणि या मंडळीविषयी तो काय सांगतो नीट ऐका. पवित्र आत्म्याचा आनंद कसा आहे आणि तो कसा आम्ही आमच्या जीवनात लागू करायचा. पहिले थेसलोनिकी पहिला अध्याय आणि वचन 3 पासून वाचा. लक्षपूर्वक ऐका. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्याचे आम्ही निरंतर स्मरण करतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तसे तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना, तुम्ही कोणतं संकट म्हटले? तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकार. आता इथं वचन कधी स्वीकारलंय माहितीये का? फार संकटात. आमचं उलटा असतं, आम्ही टेन्शन मध्ये म्हणतो वचनाकडे लक्ष लागत नाही. आमची प्रॉब्लेम आहे, आम्ही वचनाकडे लक्ष लागत नाही. पण पवित्र आत्म्याचा आनंद जो तारणाद्वारे तुम्हाला मिळाला ना, तो आनंद यासाठी मिळालाय की एका मोठ्या संकटातून तुम्ही जात असाल, त्याच वेळेला देवाचं वचन स्वीकारणं, त्याच वेळेला पवित्र आत्म्याचा आनंद, देवाचं वचन म्हणजे स्वतः येशूला आणून बसवतो अंतःकरणात. बायबल सांगतं फार संकटाला असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून पुढे आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. आमचे व प्रभूचे आमचे म्हणजे काय? त्यांच्या जीवनामध्ये एक साक्ष होती. संत पौल जो पहिले मंडळीचा छळ करणारा होता, पण नंतर त्याचा छळ व्हायला लागला. जो घोड्यावरून पडल्यानंतर त्याचं जीवन बदललं. जो लोकांचा नाश करणारा होता, ज्याच्यामुळे पहिला रक्तसाक्षी स्टेफन गेला, परंतु त्यानंतर तो स्वतः ढोंडमार घ्यायला लागला. त्याला फटके बसायला लागले, तो त्या शासनातून जावा लागला, त्या छळातून जायला लागला. या सगळ्या गोष्टीतून तो म्हणतोय की प्रभूने जो छळ सहन केला संकटात असताना,
आपला आनंद गमावला नाही. जो आनंद त्याच्या पुढे होता म्हणून त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. तुम्हाला आणि मला वधस्तंभ सहन करायचा आहे. वधस्तंभ याचा अर्थ समर्पण, त्याग, बलिदान. येशू काय म्हटला, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्यांनी प्रति दिवशी आत्मनिग्रह करून आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. या ठिकाणामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी एक संदेश आहे. आज माझी बहीण किंवा माझा भाऊ आज कोणत्या ना कोणत्या संकटात असाल, थेसलोनिकराची मंडळी एक संदेश आम्हाला देत आहे. फार संकटात असताना ते देवापासून दूर गेले नाही. आजच्या डेटला लोक संकटात देवापासून दूर जातात, आपल्याच पद्धतीने सोल्युशन शोधतात. पण थेसलोनिकराची मंडळी सांगते की या ठिकाणामध्ये त्यांनी पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून पौलाचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले. हालेलुया. पुढे अशाने मासोदिनिया व अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झाला. वाव, काय झाला? आजकालचा आदर्श काय माहिती का? आमच्या इथं मोठं आहे, आमच्या इथं गर्दी आहे, आमच्याकडे तेल आहे, पाणी आहे, हे सगळे आदर्श आहेत. परंतु थेसलोनिकराच्या मंडळीचा एक आदर्श आम्हाला दिसतो की फार संकटात असताना त्यांनी देवाची सेवा सोडली नाही. उलट पवित्र आत्म्याच्या आनंदाने देवाचं वचन स्वीकारून आपलं सांत्वन करून घेतलं आणि ख्रिस्ताची सुवार्ता ज्यांनी सांगितले त्या पौलाचं अनुकरण करून अखया आणि मासोदिनियामध्ये जेवढ्या मंडळ्या होत्या त्या मंडळ्यांसाठी थेसलोनिकराची मंडळी आदर्श ठरली. हा आहे प्रभूचा आनंद. आणि हा आनंद थेसलोनिकराच्या मंडळीने चोरी होऊ दिला नाही म्हणून आदर्श ठरला. आता वेळ तुमची आणि माझी आहे. आपला आनंद चोरी होऊ देऊ नका, कारण अनेकांसाठी आम्हाला आदर्श व्हायचंय. आम्हाला ती परंपरा सोडून जायची. भले आमच्याकडे काय नसेल पण आमच्याकडं ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्ताची शांती आणि ती जिवंत आशा आम्ही चोरी होऊ दिली नाही, आम्ही नाश होऊ दिला नाही, आम्ही घात होऊ दिला नाही, त्याला कुठल्याही पद्धतीने आमच्यावरती विजय होऊ दिला नाही. याचा अर्थ पवित्र आत्म्याचा आनंद आणि देवाचं वचन ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला दुष्ट चोरी करू शकत नाही, नाश करू शकत नाही, घात करू शकत नाही. थेसलोनिकराची मंडळी आज तुम्हाला आणि मला संदेश देत आहे. फार संकटातून जात होती. पौलाने स्थापित केलेली ही प्रारंभची मंडळी आहे. मोठ्या क्लेशातून जात होती, पण या मंडळीने आपला आनंद गमावू दिला नाही, आपला आनंद चोरी होऊ दिला नाही. मला सांगू द्या प्रियांनो, रोज तुमचा फोकस बदलण्यात येईल, रोज तुमचं लक्ष तुमच्या टेन्शन आणि काळज्यांकडे वळवण्यात येईल. पण मला सांगू द्या त्या परिस्थितीमध्ये तुम्ही उदास होऊ नका. नेहम्याने हजारो वर्षापूर्वी ज्या वेळेला कोट बांधून झाला, मंदिर बांधून झालं, त्यास लोकांना सांगितलं की तुमचं मन उदास होऊ देऊ नका. प्रभूचा जो आनंद तुमच्यामध्ये आहे तोच तुमची ताकद म्हणजे उंच गड आहे. हालेलुया. पुढे वाचा काय सांगतं 8 वचन. मासोदिनिया व अखया तुमच्याकडून कोणाकडून? जे फार संकटातून चालले होते, यात तुमच्याकडून. तुम्ही म्हणता आम्ही कशी काय सुवार्ता सांगू, आम्ही कसे काय हँडबिल्स वाटू, आम्ही कसं काय लोकांना जाऊन सांगू येशूविषयी. लोक म्हणतील तुझं धुणं तुला धुता ना, आमचं कुठं धुवायला आला. पण बायबल सांगते की या सर्व परिस्थितीमध्ये मासोदिनिया व अखया यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली. जितक्यांदा तुम्ही प्रभूचा हा प्याला पिता, जितक्यांदा प्रभूच्या ही भाकर तुम्ही खाता, तितक्यांदा प्रभूच्या येण्याची घोषणा करता. थेसलोनिकराची मंडळी एक प्रॅक्टिकल मंडळी, मला खूप आवडते मंडळी. कारण या मंडळीकडे पवित्र आत्म्याचा तो आनंद आहे ना, मी तो आनंद प्रति दिवशी प्रार्थनेत मागतो की प्रभू फार संकटात असताना थेसलोनिकाच्या मंडळीकडे जो आनंद होता ना, जे वचन स्वीकारून अनेक मंडळींसाठी आदर्श ठरली, मला तीच कॉपी करायची आहे. हालेलुया. आज सुरुवात काही लोकांनी खूप बेस्ट केली, जे आदर्श होते पण आज तेच कलंक झालेत. प्रॅक्टिकल बोलते मी. सुरुवात खूप छान झाली, काय जबरदस्त सिस्टर, काय जबरदस्त ब्रदर, काय आंटी तुम्ही जबरदस्त, काय अंकल जबरदस्त, पण जे आदर्श होते तेच कलंक ठरलेत. पण थेसलोनिकाची मंडळी
पवित्र आत्म्याचा आनंद जो ख्रिस्ताच्या तारणातून आम्हाला मिळतो, त्यामध्ये ते सांगत आहे की त्या फार संकटामध्ये त्यांच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. पुढं इतकेच केवळ नव्हे, इतकंच नाही म्हणजे अजून काहीतरी आहे. इतकंच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. वर्तमान सगळीकडे पसरलं. तुम्हाला सांगायला जायची गरज नाही. तुमची साक्ष. काय लोक नुसतं आपली 10-12 वर्षाची तीच गोष्ट सांगत असतात. तुमच्या जीवनाचा जो आदर्श, तो आदर्शचा प्रकाश जो पडतो ना, तर तुमचं वर्तमान तुमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारी दिशेला पसरतं. या मंडळीविषयी इतक्या काही गोष्टी कोण बोलत नाही, पण मी या मंडळीच्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि या मंडळीतून मला खूप काही शिकायला मिळतं. या मंडळीकडे कुठलं लक्झरीस लाईफ नव्हतं. ही मंडळी काय मुळातून ख्रिस्ती नव्हती. एका मोठ्या छळातून ही मंडळी उभी राहिली, एका मोठ्या संकटातून ही मंडळी उभी राहिली, एका मोठ्या त्रासातून ही मंडळी उभी राहिली. त्याचं कारण होतं पवित्र आत्म्याचा आनंद त्यांनी चोरी होऊ दिला नाही. ते निराश झाले नाही, ते उदास झाले नाही, ते माघारी फिरले नाही. म्हणून त्यांच्याविषयीचा आदर्श मासोदिनियापर्यंत पोहोचला आणि मासोदिनियामध्ये त्या आदर्शाने काम केलं. त्याविषयी थोडंसं पाहून आपण थांबूया. 2 कोरिंथियाचा 8वा अध्याय बघा. मासोदिनियाच्या मंडळीकडे काय होतं, कोणत्या गोष्टीने मासोदिनियाची मंडळी धनवान होती, थोडंसं आपण तिकडे जाऊया. 2 कोरिंथियास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढं. बंधूंनो, मासोदिनियातील मंडळांवर, म्हणजे अनेक चर्च आहेत मासोदिनियामध्ये, मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. या मंडळीवरती देवाची कृपा झाली. त्या कृपेची गवाही किंवा साक्ष देते संत पौल. ती कृपा अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद. हा वेगळा आनंद आहे. कोणता आनंद आहे? आत्यंतिक. म्हणजे त्याची सीमाच नाहीये. आता मी विचार करतो की या मासोदिनियाच्या मंडळीमध्ये आत्यंतिक आनंद का आला? कारण थेसलिकाची मंडळी त्यांच्यासाठी आदर्श ठरली. थेसलिकाची मंडळी एका फार संकटातून चालली होती, बिकट संकटातून चालली होती, अनेक त्रासातून चालली होती आणि त्यांच्याविषयीचं वर्तमान पसरलं. ही पौलाने स्थापन केलेली प्रारंभीची मंडळी आहे, ज्यांच्याकडे खायला नाहीये, जे त्रासातून जात आहे, समाजातून हाकलून दिले, परंतु पवित्र आत्म्याच्या आनंदाने देवाचं वचन, प्रभूचं आणि प्रभूच्या सेवकाचं अनुकरण करून मासोदिनिया आणि अखाया प्रांतातील मंडळांसाठी तो आदर्श ठरले. ही साक्ष जात नाही आज साक्ष फक्त लंगडा चालतोय, आंधळा बघतोय, भविष्यवाणी होती, तीच साक्ष आहे. आज ही साक्ष गेली पाहिजे मंडळीतून. या कुटुंबामधून अनेक लोक फार संकटातून जात आहे, पण पवित्र आत्म्याच्या आनंदाने देवाचं वचन स्वीकारून अनेकांसाठी आदर्श बनत आहेत. ही साक्ष आज तुमची आणि माझी गेली पाहिजे. हालेलुया. आज प्रत्येक जण एकाच गोष्टीकडे गटकण्या खाते. रोटी कपडा मकानच्या पुढे गाडी जात नाहीये, तिथं जाडली गाडी आमची. पण बायबल सांगतं एक अशी मंडळी, तिचा आदर्श दुसऱ्या मंडळीत गेला आणि त्या मंडळीत दिलेला आहे की देवाची कृपा त्यांच्यावर कधी झाली? संकटाच्या बिकट परिस्थितीत त्यांचा आत्यंतिक आनंद. कोणता आनंद? जग आनंद देऊ शकतो, पण पवित्र आत्मा येशू ख्रिस्त संकटाच्या बिकट परिस्थितीत आत्यंतिक आनंद देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मला असं वाटतं की स्तोत्र 149 मध्ये स्तोत्र करता असं म्हणतो की माझ्या दुःखात माझं सांत्वन हेच आहे की देवा तुझं वचन मला नवजीवन देतं. तुमच्या आणि माझ्या दुःखामध्ये कुणाचे शब्द सांत्वनाचं काम करू शकत नाही. तुमच्या आणि माझ्या दुःखामध्ये ख्रिस्ताचा आनंद तोच काम करू शकतो. आणि ख्रिस्ताचा आनंद कधी ऍक्टिव्ह होईल? जेव्हा ख्रिस्ताचं वचन माझ्यात मुळावलं जाईल. आता मी इकडे तिकडे धावतोय आणि दुष्ट तुम्हाला समजत नाही की तो बरोबर एकदम कला कौशल्याने पहिले आनंद काढून घेतला ना की मनुष्य मग त्या ठिकाणामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये रस घेत नाही.
म्हणून कोणत्या म्हटलं ना, आवड असेल तर सवड निघते, आणि आवड त्याच व्यक्तीकडे असते ज्याच्याकडे आनंद असतो. बायबल या ठिकाणामध्ये स्पष्ट सांगतं, संकटाच्या बिकट परीक्षेमध्ये मासोदिनियाच्या मंडळीकडे एक आत्यांतिक आनंद होता. कारण ही मंडळी माहिती तुम्हाला, कोणी मागं पण सांगितलं, ही मंडळी मासोदिनियातून सर्व लोक निघाले ज्या वेळेला अमेरिका खंडाचा शोध लागला. या मंडळीवरती आज पण कृपा काय माहिती का? त्याचं कारण या वचनामध्ये आहे. अमेरिकेला आज पण फायनान्शियली ब्लेसिंग काय माहिती का? त्याचं कारण या वचनामध्ये आहे. कारण संकटाच्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांचा आत्यंतिक आनंद होता. आणि तो आनंद कशासाठी होता? वाचा पुढं. व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, कमालीची गरिबी होती जी मोजू शकत नाही, एकदम खालच्या लेवलची गरिबी होती. ह्यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. औदार्य संपदा, औदार्य संपदा म्हणजे काय माहितीये का? मोठ्या मनाने देवाला देण्यासाठी ते आशीर्वादित झाले. काय म्हटलेले? त्यांची औदार्य संपदा विपुल झाली, म्हणजे मोठ्या मनाने देवाच्या राज्यासाठी देण्यासाठी ते उभे राहिले. ही विपुलता त्यांच्यामध्ये होती. कोणत्या परिस्थितीत? दोन गोष्टी आहे, बिकट संकटामध्ये आणि कमालीच्या दारिद्र्यामध्ये. एकदम चांगल्या परिस्थितीत नाही, एकदम तुच्छ आणि हीन परिस्थितीमध्ये असताना, त्या बिकट संकटात असताना त्यांच्यामध्ये एक आनंद होता. त्या आनंदामध्ये त्यांचं मन मोठं झालं. देवाच्या राज्यासाठी पौलाला मोठ्या स्वरूपात सपोर्ट करत होते. बघा त्याच्याविषयी पुढे दिले, वाचा. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे, त्यांनी आपल्या बजेटप्रमाणे व शक्ती पलीकडेही आउट ऑफ द बजेट जाऊन आपण जाऊन दान दिले. काय दिलं? आपण होऊन. कुणी इथं फोर्स केलं का त्यांना? आजकाल असं इमोशनली प्रचार केला जाते की लोक कानातलं, नाकातलं, गळ्यातलं सगळं काढून टाकतात. मला हा वचन खूप आवडतं. का माहितीये का? आपण होऊन म्हणजे बायबल सांगतो, संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. भावनिक गोष्टीने कुणाला तरी भावनिक करून पैसे काढणे ना, आज लोक एकदम त्याच्यामध्ये पण जादूगिरी झाली. करा जिकडे जाईल तिथं गाठोडे बांधायला लागलेत. पण मासोदिनियाच्या मंडळीवरती, म्हणजे आज जे अमेरिका राष्ट्र आहे, या राष्ट्रावरती देवाची कृपा त्या काळापासून तर आतापर्यंत का आहे? त्या कमालीच्या दारिद्र्यामध्ये, त्या बिकट संकटामध्ये त्यांचा आत्यंतिक आनंद होता. त्यांचा औदार्य विपुल संपदा भरपूर झाली, आणि त्यांनी शक्तीप्रमाणे नाही तर शक्ती पलीकडे आपण होऊन देवाला दान दिलं. कुणाच्या दबावाखाली नाही दिलं, देणं भाग पडतं म्हणून नाही दिलं. या ठिकाणामध्ये का दिलं? कारण त्यांनी ऐकलं, थेसलिकाची मंडळी खायला नाहीये पण पौलाला सेवेसाठी पैसे पाठवते. त्यांनी ऐकलं, थेसलिकाच्या मंडळीवरती मला सांगू द्या, देवाने रहस्य प्रगट केलं अँटिक्राइस्टचं. थेसलिकाच्या मंडळीला पुनरुत्थान कसं होणार आहे, मुर्दे कशी उठवणार आहे, थेसलिकाच्या मंडळीला कळलं. का? कारण ही मंडळी विशेष होती. ती नुसतं घेणारी नव्हती, आपण होऊन देणारी होती. आणि तोच आदर्श मासोदिनियाच्या मंडळीने घेतला. बघा पुढे खूप सुंदर गोष्ट ऐकायला मिळते, वाचा. अशी मी साक्ष देतो. पौल स्वतः त्या मंडळीची साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ, नीट ऐका, त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करून देण्याची कृपा व्हावी. म्हणजे पौलाकडे ते काय म्हणत माहिती, तुझे जे कुणी असिस्टंट आहे, तिमोथी आहे, तीत आहे, जे तुझ्या बरोबर सिलास आहे, कुणी जे आहे, या सगळ्यांची सेवा आम्हाला करू दे. कोणती मंडळी? कमालीचं दारिद्र्य म्हणजे खायचे वांदे, आजच्या भाषेत कमालीच्या दारिद्र्य असणारी ती मंडळी, अत्यंत संकटात असणारी मंडळी पौलाच्या राज्य सेवेसाठी देत आहे. त्याचबरोबर काय म्हणत आहे की आग्रह करते. हा आग्रह शब्द निघून गेला हो समाजातून. आम्ही एकदम अमेरिकन स्टाईल मध्ये आलोय, घ्यायचं ते घे, नको ठीक आहे, तू नाही देत नको देऊ. पहिले काउंटरवरती बिल द्यायला धावपळ व्हायची, मी देतो है ना. आजकाल तू देतो ते. आग्रह हा प्रकार राहिलाच नाहीये.
मासोदिनियाच्या मंडळीमध्ये बायबल सांगतं की त्यांनी पौलाकडे आग्रह करून मागितलं की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हालाही सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. पुढे वाचा 5 वचन. आम्हाला आशा होती, म्हणजे पौल म्हणतो आम्हाला मासोदिनियाच्या चर्चकडून जी आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम, नीट ऐका, तर त्यांनी प्रथम आपणा स्वतः प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. वाव. म्हणजे ते मासोदिनियाचं चर्च देवालाही समर्पित होतं आणि मासोदिनियाचं चर्च देवाच्या सेवकालाही समर्पित होतं. हा आदर्श त्यांनी कुठून घेतला? थेसलिकाच्या मंडळीकडून. का घेतला? कारण थेसलिकाच्या मंडळीने प्रभूचा आनंद चोरी होऊ दिला नाही. थेसलिकाच्या मंडळीने प्रभूचा आनंद चोरी होऊ दिला नाही, म्हणून त्यांच्यामध्ये प्रभूची शांती त्यांना बेचैन करू दिली नाही. ते कुरकुर करत नव्हते, ते टिकून होते आणि म्हणून त्या गौरवी आशेकडे पाहत ते मरणाला पण सामोरे गेले आणि हाच आदर्श सगळीकडे पसरला आणि हे वर्तमान पसरलं आणि मासोदिनियामध्ये त्याचे अनेक फळं आले. आज तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे. आज चंगाई उद्या नाहीये, चंगाई झाली पाहिजे, बरकत पण मिळाली पाहिजे, पण तुमचा आणि माझा आदर्श काय? मी आज आहे उद्या नाहीये, पण माझा आदर्श काय तुमच्या समोर? मी कोणता आदर्श सोडून चाललोय? माझ्याकडे तो आदर्श असला पाहिजे की मी प्रभूचा आनंद, किती माझ्या समोर माझी लोकांनी कुचेष्टा केली, मला अपमानातून जावं लागलं, माझ्या चांगल्या कामाचं प्रतिफळ मला वाईटाने दिलं, पण मी त्या लोकांसाठी जर माझा प्रभू येशू ख्रिस्त त्या आनंदासाठी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन करतो, तर तोच ख्रिस्त माझ्यामध्ये त्या स्वर्गीय आनंदासाठी, जो आनंद माझ्या ठाई आहे, त्या आनंदासाठी मी माणसामुळे उदास होणार नाही, मी मनुष्यामुळे निराश होणार नाही, मी नातेसंबंधामुळे निराश होणार नाही, मला 2 पैसे कमी मिळाले म्हणून मी निराश होणार नाही, मला उत्पन्न कमी मिळालं म्हणून निराश होणार नाही, मला सन्मान मिळाला नाही म्हणून मी निराश होणार नाही, मला सन्मान मिळू अगर नाही मिळू, पण माझ्याकडे सर्वात अनमोल आहे तो म्हणजे प्रभूचा आनंद, जो मला सर्व गोष्टीवर विजयी करतो. तो आनंद सांभाळून ठेवा. तो आनंद तुम्ही चोरी होऊ दिला नाही ना तर शांती सेफ राहणार आहे. आज हा आनंद खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला लोकांनी म्हटलं पाहिजे, तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून जाताय ब्रदर, कोणत्या परिस्थिती सिस्टर, पण तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाही हो, तेव्हा सांगा याचं कारण, याचं सिक्रेट, जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. हालेलुया, हालेलुया. हा आनंद गमावू नका. जगाचा आनंद क्षणिक आहे, नातेसंबंधाचा आनंद क्षणिक आहे, पण ख्रिस्ताचा आनंद त्याच्यामध्ये जास्त तुम्ही डुबून जाताना मला सांगू द्या, तुम्हाला जग सगळं फिकं वाटल आणि फक्त प्रभूची उपस्थितीचा ओढ लागल, त्याच आनंदात राहील. फिलिप्पीकराच्या मंडळीला फिलिप्पी 4:4 मध्ये संत पौल काय म्हणतो? प्रभूमध्ये आनंद करा, आणि पुन्हाही सांगतो आनंद करा. का म्हणतो पुन्हाही सांगतो आनंद करा? कारण त्याच्याकडे ते सिक्रेट होतं, तोच आनंद त्याच्याकडे होता, म्हणून थेसलिकाची मंडळी उभी राहिली, त्याच आनंदाकडे पाहून मासोदिनियाची मंडळी उभी राहिली, इफिसकराची मंडळी उभी राहिली, फिलिप्पीकराची मंडळी उभी राहिली, अनेक मंडळ्या का उभ्या राहिल्या? कारण त्या मंडळ्या उभ्या करणाऱ्या त्या याजकावर, त्या अपोस्टलवर, त्या पास्टरकडं, त्या प्रॉफिटकडं, त्या इव्हांजिस्टकडं आणि त्या टीचरकडं प्रभूचा आनंद, तो कारागृहात जेलमध्ये गेला तरी तो आनंद गमावू दिला नाही त्यांनी. असं म्हणतात की पौलाला कसं मारलं माहितीये का? त्या लाकडाच्या बुंद्यावर त्याचे दोन्ही हात बांधून त्याचं मुंडकं त्या ठिकाणामध्ये ठेवण्यात आलं आणि एका झटक्यात त्याचं शिर वेगळं करण्यात. पण असं म्हणण्यात येतं त्या बुंध्यावर त्याचं डोकं असताना पण त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद होता, कारण त्याच्या आधी त्यांनी तिमोथेला पत्र लिहिलं होतं की माझी धाव संपली आहे, आता लवकरच नीतिमान परमेश्वर माझ्या डोक्यामध्ये तो गौरवी मुकुट घालणार आहे, आणि मलाच नाही, ज्यांना त्याचं येणं प्रिय आहे त्यांनाही घालणार आहे. हे पत्र त्यांनी शेवट लिहिलं. मरताना तो असं निराश नव्हता, आनंदी होता, कारण तो घोड्यावर बसलेला होता तवर लोकांचा जीव घेत होता, पण ज्या दिवशी घोड्यावरून खाली पडला ना तर त्या लोकांसाठी जीव द्यायला तयार झाला. आज अनेक घोड्यावरच आहेत,
घमंडच्या घोड्यावर, धनाच्या घोड्यावर, ज्ञानाच्या घोड्यावर, त्या घोड्यावरून पडा आणि गाढवावर या. तुमचा आणि माझा देव हा गाढवावर आला. हे कशाचं दर्शक आहे? नम्रतेचं. आणि या जगामध्ये त्याचं काही नाहीये. या जगातून तुम्हाला वेगळं करून त्याच्या राज्यात तो न्यायला आलाय. म्हणून तो मोठा आनंद गॅब्रिएलनी स्वर्गदूत गॅब्रिएलनी मेंढपाळांना सांगितला. आमेन, हालेलुया. मी विश्वास ठेवतो प्रभूचा आनंद जी तुमची ताकद आहे त्यामुळे तुम्ही टिकून राहता.